मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. तुझ्या पिढेपासून मुक्त हो आणि शांतीने जा. विश्वास धर, भिवू नकोस. मुली, मी तुला सांगतो, उठ. ही सगळी वचनं आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेली. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गॅब्रियल गारागाम पाश्चात्य देशामधील एक अतिशय हुशार असा तरुण मुलगा, परमेश्वरावरती मात्र त्याचा विश्वास नसलेला, रेल्वे कंपनीमध्ये कामाला लागलेला आणि त्या ठिकाणी कामाला लागलेला असताना दोन रेल्वेंची टक्कर झाली. ज्या गाडीमध्ये तो बसलेला होता त्या गाडीमधून तो बाहेर फेकला गेला. कसा बसा वाचला, परंतु कमरेपासून खाली पायापर्यंत संपूर्णपणे लुळा पांगळा झाला. दिवसेंदिवस खंगत राहिला. तोंडातून देखील त्याला अन्न देता येणं शक्य नव्हतं. गळ्याद्वारे छोटंसं भोक करून एक नळी टाकण्यात आली. त्याला अन्न देणं सुरू झालं. आई अतिशय श्रद्धाळू, सिस्टर मावशी असलेली आईची बहीण सिस्टर, त्या दोघींनी त्याला सांगितलं की परमेश्वरावरती विश्वास ठेव, कदाचित तुझ्या बाबतीत काहीतरी चमत्कार घडेल. त्याने कधीच ते मनावरती घेतलं नाही, परंतु एक दिवस कुठेतरी त्याला वाटलं की एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्याला लूट्स ह्या ठिकाणी आणण्यात आलं. त्या ठिकाणी पवित्र मरियेच्या ग्रोटोस समोर पवित्र पाणी त्याच्यावरती शिंपडण्यात आलं. मोठ्याने किंचाळला, तो निश्चित पडला. लोकांना वाटलं आता हा जवळजवळ मेल्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणून स्ट्रेचरवरती त्याला हॉटेलमध्ये नेण्याची तयारी. ज्या हॉटेलमध्ये हे संपूर्ण कुटुंब उतरलेलं होतं त्या ठिकाणी त्याला नेण्याची सगळी तयारी सुरू झालेली. आणि अचानक समोरून साक्रामेंत घेऊन येत असलेले धर्मगुरू त्यांना दिसले. थोडा वेळ त्या ठिकाणी ते थांबले. साक्रामेंताचा आशीर्वाद झाला आणि हा मुलगा हालचाल करू लागला. त्या ठिकाणी तिरडीवरती जणू काही उठून बसला. मोठ्याने बोलू लागला, माझ्या पायामध्ये शक्ती आलेली आहे, मला उभं राहायचं आहे, मला चालायचं आहे. तिरडी किंवा ते स्ट्रेचर खाली ठेवण्यात आलं. तो त्या पायावरती उभा राहिला, चालू लागला. पहिल्यांदाच तो सांगतो आयुष्यामध्ये कितीतरी दिवसानंतर माझ्या स्वतःच्या तोंडातून मी जेवण घेतलं आणि ती रात्र परमेश्वराचे आभार मानण्यामध्ये घालवली. एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार त्याच्या बाबतीत झाला. 83 वर्षाचं आयुष्य त्याला लाभलं. त्यातील तब्बल 50 वर्षे लूट्स या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून त्यांनी सेवा दिली. संपूर्ण प्रसंग कशासाठी सांगायचा? आरोग्य म्हणजे नक्की काय असतं? फक्त शारीरिक नाही. ह्या ठिकाणी जी घटना तुमच्या समोर सादर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये 4 प्रकारचं आरोग्य दडलेलं आहे. शारीरिक आहे, मानसिक आहे, आध्यात्मिक आहे, सामाजिक आहे. हे सगळं आपल्याला आजच्या वाचनांमधून दिसून येत आहे. पहिलं वाचन तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेलं असेल की ह्या जगामध्ये मरण आलेलं आहे. ही परमेश्वराची योजना नाही. कोणताही मनुष्य आपल्या पापामध्ये सुद्धा मरावा अशी परमेश्वराची इच्छा नाही. सर्वांनी त्याच्याकडे वळावं, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देखील ह्या पृथ्वी तलावरती अवतरला. म्हणजे आपण सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचं आरोग्य अनुभवावं अशी साक्षात परमेश्वराची योजना आहे. ही परमेश्वराची योजना साकार करण्यासाठी रमेत माता, वेलंकनी माता, लूट्स माता वेगवेगळ्या नावाने पवित्र मरियेचा धावा केला जातो आणि बऱ्याच लोकांनी ती पावत असते असा आतापर्यंतचा अनुभव आहे. दुसऱ्या वाचनामध्ये एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे अनुभवत असलेली व्यक्ती कशी असते? त्या व्यक्तीच्या हातातून सहज 4 पैसे गोरगरिबांच्या मदतीसाठी बाहेर पडत असतात. संत विन्सेंट डी पॉल यांनी त्या संदर्भात काय सुंदर म्हटलेलं आहे बघा, की जी व्यक्ती गरिबांची सेवा करते त्या व्यक्तीला मरणाची कधीच भीती वाटत नसते. त्याचं कारण असं आहे की मरणानंतर ज्या स्वामीला भेटायचं त्याची सेवा त्यांनी अगोदरच केलेली असते. तो प्रसन्न मुद्रेने आणि खुल्या हाताने त्यांचं स्वागत करण्यासाठी जणू काही तिथे थांबलेला असणार आहे अशी दुर्दम्य अशी श्रद्धा त्यांच्यामध्ये विकसित झालेली असते. म्हणून दानशूर व्यक्तीला कधीच परमेश्वराची भीती वाटत नसते.
परमेश्वर स्वतः दानशूरतेचा मोठा आदर्श आहे की आपण सर्वजण अमीर व्हावेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्त गरीब झाला असं आपल्याला संत पौल कळवत आहे. मानसिक आरोग्य कुठे दडलेलं आहे त्याचं हे छोटंसं जणू काही दाखला आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. आणि ह्या सगळ्यांचा कळस आजच्या शुभवर्तमानामध्ये घालण्यात आलेला आहे. संत मार्क त्याच्या लिखाणाची एक शैली आहे, त्या शैलीला सँडविच शैली म्हटलं जातं. सँडविच आपल्याला सर्वांना कळतं की एखादं सँडविच म्हटल्यानंतर पावाचा एक चीर वरती असते, एक चीर खाली असते आणि मध्ये काहीतरी घातलेलं असतं, व्हेज म्हणा किंवा नॉन व्हेज म्हणा. परंतु तशा प्रकारचा सँडविच प्रसंग कसा सुरू झालाय बघा. याईर त्याच्याकडे आलेला आहे, सभास्थानाचा अधिकारी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करत आहे आणि काय सांगत आहे, माझी मुलगी मरायला टेकलेली आहे, तुम्ही येऊन तिच्यावरती हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. विचार करा केवढी प्रचंड श्रद्धा त्या शब्दामध्ये दडलेली आहे. ती मुलगी मरायला टेकलेली आहे, तिची काळजी घ्यायची सोडून तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधात येतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडतो, प्रभू येशू ख्रिस्ताला विनवणी करतो. श्रद्धा कशा पद्धतीने व्यक्त केली जाऊ शकते त्याचं हे प्रचंड ताकदीचं हे उदाहरण आहे. प्रसंग सुरू झाला, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याच्या घराच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि वाटेमध्ये आता दुसरं काहीतरी घडलं. जणू काही पावाची एक चीर संत मार्कने ठेवून दिली. आता मधला जो मसाला आहे तो आपल्या समोर सादर करणार आहे. तो रक्तस्रावी स्त्री 12 वर्षे पीडित असलेली, आपल्याकडचं असलेलं सगळं काही तिने खर्चून टाकलेलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तरी देखील तिला गुण आलेला नव्हता. अर्थ काय आहे, आरोग्य पैशाने विकत घेता येत नाही. माणसाकडे भरपूर पैसा असू शकतो. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं बघा, श्रीमंत माणसांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. वसईभर ते फिरत असताना त्यांच्या गॅसचे सिलेंडर संपले आणि ते मरण पावले. कितीतरी घटना घडलेल्या आहेत. म्हणजे आरोग्य विकत घेता येत नाही, ती परमेश्वराची देणगी असते. परमेश्वर ज्या वेळेला अशा प्रकारची कृपा देत असतो तेव्हा त्या कृपेशी सहकार्य करण्याचं काम माणसाचं असतं. म्हणून ह्या ठिकाणी ती स्त्री त्या गर्दीमध्ये येत आहे आणि विश्वास किती मोठा आहे बघा. ती सांगत आहे, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी मी बरी होईन. सगळं खर्चून टाकलेलं आहे, सगळे डॉक्टर झाले, सगळे वैद्य झाले, गुण आलेला नाही. आता शेवटचा प्रयत्न, तो पण श्रद्धेने थपथपलेला, विश्वासाने ओथंबलेला आणि म्हणूनच त्याला मोठं असं फळ आलं. प्रभू येशू ख्रिस्ताने काय शब्द उच्चारले, मला कोण शिवलं. काय पॉवर असेल त्या व्यक्तीच्या स्पर्श करण्यामध्ये की थेट प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून शक्ती गेल्याचा अनुभव त्याला यावा. आणि शिष्य काय सांगत आहेत, एवढा सगळा लोकसमुदाय तुमच्या भोवती दाटी करत आहे. म्हणजे एवढे सगळे लोक येशूला स्पर्शून जात होते, त्यांना कुठे काही झालं नाही. परंतु ह्या स्त्रीच्या बाबतीत झालं, कारण तो साधा स्पर्श नव्हता, तो श्रद्धेने ओथंबलेला अशा प्रकारचा स्पर्श होता. ह्या ठिकाणी मी आलेलो आहे, पवित्र मरीच्या चरणापाशी मी उभा आहे किंवा त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. अंतःकरणामध्ये श्रद्धा कितपत भरलेली आहे ती माणसाने तपासून पाहिजे. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तो प्रश्न विचारल्यानंतर ती स्त्री कापत कापत पुढे येते. तिने आता अनुभव घेतलेला आहे, आपल्या शरीरातील रक्ताचा झरा सुकून गेलेला आहे. तात्काळ जणू काही अनुभव तिला आलेला आहे. श्रद्धेची ताकद केवढी मोठी आहे बघा. फेथ इज गुड फॉर हेल्थ असं म्हटलं जातं. श्रद्धा ही आरोग्यासाठी चांगली असते. तशा प्रकारचा अनुभव तिला त्या ठिकाणी आला आणि तिने भीत भीत सगळं काही सांगून टाकलं. येशूच्या मुखातून शब्द किती सुंदर बाहेर पडले, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे, तुझ्या पिढेपासून मुक्त हो. येशूने शब्द नंतर उच्चारले, अगोदरच घटना घडून गेलेली. तुम्ही विचार करा काय पॉवर असेल त्या श्रद्धेची. सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचं आरोग्य देणारी ही श्रद्धा. आज माझं वय 58 आहे, एक सुद्धा गोळी मी घेत नाही. हे मी मुद्दाम कशासाठी सांगतो, नुसतं शारीरिक आरोग्य नाही, त्याचं मूळ अध्यात्मामध्ये
खोलवर रुतलेला आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा, परमेश्वरावरती विसंबून त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्या कृपेशी सहकार्य करायचं. कुठल्याही प्रकारच्या औषधाची गोळीची आवश्यकता लागणार नाही. कधी कधी माणूस स्वतःचं नुकसान करत राहतो आणि मग भरपूर गोळ्या औषधं घेत राहतो, आणखी नुकसान होत राहतं शरीराचं. त्या बाईने तो प्रयत्न केला होता, आता वेगळ्या स्पर्शाने तिला नवजीवन मिळालं. प्रसंग पुढे सुरू राहतो. आता मार्क दुसरी चीर आपल्या समोर सादर करतो. अजून प्रसंग गंभीर झालेला आहे असं दाखवतो की तुमची मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास देऊ नका. दुसऱ्यांची सगळ्यांची आशा संपलेली आहे. श्रद्धेला जणू काही ओहोटी लागलेली आहे. येशू त्या माणसाला, याईराला धीर देऊन महत्वाचं वाक्य उच्चारतो, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. जेव्हा जीवनातलं सगळं काही संपलेलं आहे असं माणसाला वाटत असतं, तेव्हा एक शेवटचा दीपस्तंभ त्याच्या जीवनामध्ये तेवत असणं गरजेचं आहे. आणि तो दीपस्तंभ आहे त्याची श्रद्धा. तुमची मुलगी मरण पावली असेल तरी तिला जिवंत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, फक्त विश्वास ठेव. तेवढ्या एका धाग्यावरती जणू काही सुताच्या आधारे स्वर्ग साधावा, तशा प्रकारचा प्रसंग पुढे घडत गेला. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांच्या घरी पोहोचतो. आणि किती सुंदर असं वाक्य तिकडे आहे बघा. कशासाठी शोक करत आहात? मूल मेला नाही, झोपेत आहे. अर्थ काय आहे त्याचा? की मरण म्हणजे क्षणभरची विश्रांती. आत्ता डोळे बंद केलेले आहेत, नंतर उघडणार आहे. मरणाकडे पाहण्याचा ख्रिस्ती दृष्टिकोन प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दाखवून देत आहे की आपली श्रद्धा जगत असताना मरण जरी आलं तरी घाबरायचं नसतं. पहिलं तरी आपल्याला नवीन जीवनावरती सुरुवात करायची असते. तो आशावाद त्याने तिकडे जागृत केलेला आहे. श्रद्धाहीन जनता त्याच्याकडे पाहून हसली. आणि नंतरचा प्रसंग, येशू मध्ये जातो, तलिथा कुम, मुली मी तुला सांगतो उठ. मेलेली माणसं सुद्धा परमेश्वराची वाणी ऐकू शकतात आणि जे ऐकू शकतात ती जिवंत होऊ शकतात. हे नंतर योहानाच्या शुभवर्तमानात येशूने सांगितलंय. मेलेली बाई मुलगी होती, तिने तो आवाज ऐकला. परमेश्वराचा शब्द मृत्यूची भिंत भेदून त्याच्या पलीकडे जाणार असतो. एवढी ताकद परमेश्वराच्या शब्दामध्ये असते. रोज त्या शब्दाचं वाचन करून बघा. आता जीवन दर्शन केंद्राद्वारे खास बायबल डायरी प्रसिद्ध करण्यात येत असते. रोजची वाचनं असतात, चिंतनं असतात. त्याच्यातले एखादा शब्द स्पर्शून जातो, ताकद देतो, नवजीवन देतो, चांगलं आरोग्य देऊ शकतो. प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मग ती मुलगी 12 वर्षांची उठून बसते. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये काय अश्रू उभे राहिले असतील. याईराने तर तो प्रवास येशू बरोबर केलेला, परंतु त्या मुलीची आई घरामध्ये रडत बसली असेल. आणि आता हा प्रसंग तिला काहीतरी खावयास देण्यास सांगितलेला आहे. याचा अर्थ काय आहे? कृपेला मानवी सहकार्याची गरज असते. ग्रेस इज बिल्ट ऑन नेचर असं सांगितलं जातं. कृपा कशावरती उभी होत असते? माणसाच्या स्वभावावरती. म्हणून इथे भरभरून कृपा दिली जाणार आहे. आपला जसा स्वभाव आहे तसं आपलं आरोग्य असणार आहे. शारीरिक आरोग्य, उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करायची. मानसिक आरोग्य, मनशांतीसाठी प्रार्थना करायची. आध्यात्मिक आरोग्य, अध्यात्मामध्ये प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची. सामाजिक आरोग्य, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी तंदुरुस्त राहायचं. ही सगळी शक्ती एकवटायची, योग्य, उदात्त, उत्कृष्ट अशा कारणासाठी वापरायची. तेव्हा येशूचे हे सगळे शब्द आपल्या सुद्धा कानावर पडतील. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. भिवू नकोस, विश्वास मात्र धर. मी तुला सांगतो उठ. नवीन जीवनाची कृपा रमिदी मातेच्या मध्यस्थीने आपणा सर्वांना मिळावी. जे तंदुरुस्त आहेत त्यांना समाजाची सेवा करण्याची ताकद आणि प्रेरणा आणि सुबुद्धी मिळावी. जे आजारी आहेत, आपला आजार घेऊन आज ह्या माऊलीच्या पायापाशी आलेले आहेत, त्यांचे आजार दूर व्हावेत आणि आपणा सर्वांना परिपूर्ण जीवनाचा अनुभव यावा म्हणून ह्या मिस्सामध्ये विशेष प्रार्थना करूया.